खून, गुंडगिरी, अपहरण अशा विविध गुन्ह्यांमुळे मागील काही महिन्यांमध्ये प्रचंड कुख्यात असलेला असा जिल्हा म्हणजे बीड. या जिल्ह्यातून आणखीन एक धक्कादायक गुन्ह्याची घटना समोर येते. बीड जिल्ह्यामध्ये नागनाथ नन्नावरे नामक एका इसमाचं भर दिवसा अपहरण करण्यात आलेलं आहे. या इसमाचं अपहरण करण्याआधी अपहरणकर्त्यांनी त्याला बेदम मारहाण केली होती आणि त्यानंतर त्याच्या कुटुंबाच्या किंबहुना तिथे उपस्थित असलेल्या अनेकांच्या समोर या इसमाला एका गाडीमध्ये बसवून चक्क अपहरणकर्त्यांनी सगळ्यांसमोर पळ काढलाय. या घटनेचा एक धक्कादायक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावरती व्हायरल होतोय. या व्हिडिओ मागची खरी कहाणी काय आहे, व्हिडिओमध्ये दिसणारे इसम त्याला मारहाण नेमकी कशामुळे झालेली आहे, याबाबत त्याच्या कुटुंबाचा दावा काय आहे व बीड पोलिसांनी आतापर्यंत काय कारवाई केली आहे याची माहिती आपण या व्हिडिओतून घेणार आहोत. नमस्कार, आपण पाहताय लोकसत्ता लाईव्ह. मारहाणीच्या घटनेने पुन्हा एकदा आता बीड जिल्हा चर्चेत आलाय. बांगरनाला गोरेवस्ती इथल्या नागनाथ नन्नावरे यांचं 12 सप्टेंबर 2025 संध्याकाळी 5:15च्या सुमारास 10 ते 12 अज्ञात इसमांकडून अपहरण करण्यात आल्याचं कळतंय. नागनाथ नन्नावरे यांच्यावर या 10 ते 12 जणांच्या टोळक्यांनी हल्ला केला. त्यावेळी लाठीने, काठीने नागनाथ नन्नावरे यांना बेदम मारहाण करण्यात आली. आपण जर हा व्हिडिओ समोर पाहत असाल तर यामध्ये सुद्धा आपल्याला लक्षात येत असेल की जेव्हा मारहाण होत होती तेव्हा अनेक जण हा व्हिडिओ शूट करत होते. मात्र शूट करणाऱ्यांपैकी कुणीही मध्यस्थी करून हा वाद सोडवण्याची हिंमत सुद्धा केली नाही, कारण ज्या पद्धतीने ही मारहाण होत होती ती अमानुषता पाहून तिथे असलेले प्रत्येक जण हा थक्क झालेला होता. दरम्यान नागनाथ नन्नावरे हे आपल्या नातेवाईकाच्या चराठा फाटा इथल्या घरी गेले असताना ही घटना घडली. अचानक आलेल्या आरोपींनी त्यांना मारहाण केली आणि गाडीत बसवून पळ काढला. या घटनेने बीड जिल्ह्यात पुन्हा एकदा आता खळबळ उडाल्याचं दिसून येतंय. तर हा संपूर्ण प्रकार काही नागरिकांनी जेव्हा मोबाईलमध्ये कैद केला तेव्हा हाच व्हिडिओ आता पुरावा स्वरूपात पोलिसांच्या कामी येणार का आणि पोलीस त्याचा वापर करून या प्रकरणाचा छडा कसा लावणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. दरम्यान नागनाथ नन्नावरे यांच्या पत्नीने बीड ग्रामीण या पोलीस ठाण्यात या प्रकाराबद्दल तक्रार दिली असून 3 व्यक्ती आणि काही अज्ञातांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. नन्नावरे यांच्या पत्नीने पोलिसांना दिलेल्या माहितीनुसार 11 वर्षांपूर्वी नन्नावरे यांच्या पत्नी आपल्या पहिल्या पतीपासून विभक्त झाल्या होत्या आणि 11 वर्षांपूर्वी सोडलेल्या याच पतीने आता बदला घेण्यासाठी सुडाच्या भावनेतून काही जणांना सुपारी देऊन नागनाथ नन्नावरे यांचं अपहरण घडवून आणलं असावं असा संशय नन्नावरे यांच्या पत्नीने व्यक्त केलेला आहे. दरम्यान पोलिसांनी सुद्धा या घटनेची गंभीर दखल घेतली आहे. रात्रीपासूनच आरोपींचा शोध सुरू झालेला आहे. व्हायरल झालेल्या या व्हिडिओमुळे आरोपींना ओळखणं तसं पोलिसांसाठी काही प्रमाणात सोपं ठरतंय. मात्र तरी सुद्धा अद्यापही म्हणजे साधारण 24 तास आता उलटून जायला आले तरी सुद्धा नन्नावरे यांचा तपास लागलेला नाहीये. त्यामुळे या प्रकरणात पोलीस काय कारवाई करतात हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. अगदी अलीकडेच बीडमधून उपसरपंच आणि व्यावसायिक असलेल्या गोविंद बर्गे यांनी आत्महत्या केल्याचं प्रकरण चर्चेत होतं. या प्रकरणाचा छडा लागतो न लागतो त्याच्या आधीच आता पुन्हा एकदा बीडमधूनच आणखीन एका अपहरणाच्या घटनेमुळे मोठी खळबळ माजल्याचं दिसून येते. बीड सहित महाराष्ट्र व देशविदेशातील विविध बातम्यांचे अपडेट्स पाहण्यासाठी लोकसत्ताच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. पाहत रहा लोकसत्ता लाईव्ह.